नेर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 15हून अधिक सेवा उपलब्ध। आमदार राम बदानेंच्या मार्गदर्शनात शिबिर संपन्न। धुळे तालुक्यातील नेर येथे आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयामार्फत नेर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्या मार्गदर्शनात सदर शिबिर घेण्यात आले। यावेळी या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी अध्यक्षस्थानी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे प्रांत रोहन कुवर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर उर्फ बाळासाहेब बदाने, माजी सभापती अरविंद जाधव, भाजप नेते भाऊसाहेब देसले, नेर माजी सरपंच शंकर खलाने, माजी सरपंच गायत्री जयस्वाल, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, राजधर अमृत सागर, सर्व पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी आदी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी मंडळ अधिकारी समाधान शिंदे, तलाठी मयूर सोनवणे, विशाल गोडके, हर्षल पाटील, अजिंक्य चौगुले, सोमनाथ पवार आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात नेर मंडळातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला। यात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, वय राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, 7/12 व 8 उतारे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अंतर्गत दुरुस्त नोंदींचे वितरण करण्यात आले। तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे अर्ज स्वीकारण्यात आले। काही लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देखील वितरित करण्यात आला। आरोग्य विभागाकडून आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड वाटप तसेच नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ग्रामविकास विभागामार्फत विवाह नोंद प्रमाणपत्र, जन्मदाखले, नमुना 8 व उतारे या ठिकाणी देण्यात आले। तर महिला बाल व विकास विभाग ICDS मार्फत पात्र महिलांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले। तसेच शिधापत्रिका वितरण, आधार नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले। तसेच यावेळी जिल्हा परिषद शाळा येथील उत्तर महाराष्ट्रात पहिली नेर जिल्हा परिषद शाळा ही संगणकीय लॅब या ठिकाणी झाली असून त्याचं उद्घाटन देखील करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक पुरुषोत्तम शिंदे, शिक्षक प्रफुल्ल शिंदे, श्रीमती निर्मला गडरी आदी उपस्थित होते। तर संगणकीय जिल्हा परिषद शाळेतून या ठिकाणी विद्यार्थ्यांना 1ली ते 8वी पर्यंतचा अभ्यास या ठिकाणी संगणकीय विभागातून देण्यात येणार असून उत्तर महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा नेर ही ओळखली जात आहे। कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व सूत्रसंचालन देऊर मंडळ अधिकारी सदाशिव सूर्यवंशी यांनी केले। तर यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, प्रांत रोहन कुवर, धुळे ग्रामीण तहसीलदार अरुण शेवाडे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार देवेंद्र येवले, रवींद्र मगर, पुरवठा निरीक्षक हर्षदा महाजन यांच्या या ठिकाणी मार्गदर्शन लाभले। त्याचबरोबर नेर मंडळ अधिकारी समाधान शिंदे, तलाठी मयूर सोनवणे, विशाल गोडके, हर्षल पाटील, अजिंक्य चौगुले, सोमनाथ पवार व मंडळातील सर्व महसूल सेवक यांचे या ठिकाणी अनमोल असे सहकार्य लाभले। तर मोठ्या संख्येने नेर ग्रामस्थ, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता। तर कृषी विभागामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांचा लाभ देण्यात आला। यावेळी 3 ट्रॅक्टरच्या या ठिकाणी चाव्या शेतकरी वर्गाकडे सुपूर्द करण्यात आल्या। समजून सांगितलेच आहे, शासन आपल्यासाठी विविध योजना घेऊन येत असते आणि प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात या योजना किंवा हे जे काही नागरिकांसाठी शासन त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो ते नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावं, नागरिकांना पण आपल्या अधिकारांची, आपल्या हक्कांची जाणीव व्हावी आणि शासनाचा ह्या वेगवेगळ्या योजना राबवण्यामागचा जो उद्देश आहे तो सफल व्हावा यासाठी हे आपण शिबिर राबवत असतो।
आमच्या महसूल विभागाकडनं ज्या काही लोकांना सेवा दिल्या जातात त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रमाणपत्र असतील, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर, डोमेसाईल, एज, नॅशनॅलिटी, इन्कम सर्टिफिकेट या व्यतिरिक्त आपण निराधार लोकांना किंवा वृद्ध अपंग लोकांना सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ देत असतो. त्या व्यतिरिक्त आता शासनाने फार्मर आय डी ही कन्सेप्ट आणली आहे. शेतकऱ्यांना यापुढे कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲक्ट अंतर्गत फार्मर आय डी आवश्यक आहे. या सर्व योजना आपण राबवत असतो. मात्र काही पात्र लाभार्थी माहिती अभावी किंवा प्रॉपर गायडन्स अभावी त्यापासून वंचित राहतात. तर ते राहू नये यासाठी आपण इथं विविध विभागांचे इथं आपण स्टॉल देखील लावले आहेत. आपला कार्यक्रम संपल्यानंतर देखील संबंधित कर्मचारी इथं त्या सेवा देत राहणार आहेत. सोनगीरच्या शिबिरामध्ये आमदार साहेबांसमोर एक विषय आला होता. जिल्हाधिकारी मॅडमनी त्यावेळेला उपस्थित होते आणि रेशन कार्ड संदर्भात ज्या काही सूचना आहेत त्यांचं नाव समाविष्ट करण्यासंदर्भात काही अडचणी आपल्याला येत आहेत असं आमदार साहेबांनी त्यावेळेला आपल्याला निदर्शनास आणून दिलं होतं. आणि त्यानंतर एक व्यापक मोहीम आपल्या पूर्ण रोळे ग्रामीणमध्ये राबवण्याची त्यांनी आपल्याला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आपण आमदार साहेबांच्या त्या सूचनेनुसार देखील रेशन कार्डसाठी विशेष मोहीम आपण यापुढे राबवणार आहोत. जेणेकरून कोणताही पात्र लाभार्थी त्याच्या अनुषंगाने मिळणाऱ्या कुठल्याही लाभापासून त्या वंचित राहणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत. आणि त्यासाठी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्याकडनं देखील ज्या काही सूचना येतील किंवा ज्या काही फीडबॅक येतील त्यानुसार देखील प्रशासन काम करण्यास कटिबद्ध आहे. सर्व मंडल अधिकारी, सर्कल रावसाहेबांना, कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना, महिला बालकल्याण विभागाच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना, आरोग्य विभागाच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल. विशेषतः या ठिकाणी महसूल विभागाला धन्यवाद असं देईल की तुम्ही अतिशय सुंदर अशा प्रकारचं संयोजन आजच्या समाधान शिबिराचं केलंय. मी म्हणे टाळ्यांच्या गजरात आपण सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी कौतुक करायचं. वेगवेगळ्या प्रकारचे लाभ, सातबाराचा उतारा हे सगळं घ्यायला तुम्ही येत होतात. सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी त्याचं आम्ही सगळ्यांना देण्याचं काम केलेलं आहे. पण तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आम्ही बघत होतो त्या आनंदाचा अर्थ काय आहे? तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान. आणि हा या समाधान शिबिराचा मुख्य हेतू आहे. समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाचा जो हेतू आहे, शासन आणि प्रशासन आपल्या दारी येऊन वेगवेगळ्या 15 योजनांचे लाभ, 15 योजनांचे उतारे, त्यांची कागदपत्र आपल्या हातामध्ये देत असताना आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मनापासून आनंद होतोय. आमदार साहेब मुंबईला असल्यामुळे मला या ठिकाणी संधी मिळाली. मी आमदारांना पोरे बी आहे आणि आमदारांना बाप बी. आमदार नाही वळले तुम्ही ना 14 उभं करा तर तिने उभारी तुम्ही 14 आमदार होऊन. पण असं होतं काही विरोधी पार्टीचा उमेदवार निवडून दिला 2 वेळा. शरद पाटील होते ते विरोधी पार्टीचाच होते. आपल्या त्या खोरात जायचं नाही मित्रांनो. पण मी आपल्याला एक सांगेन, तुम्ही रामदादाला निवडून दिलं, शासनामधला प्रतिनिधी, शासनामध्ये ऐकणारा माणूस म्हणजे मुख्यमंत्र्याकडे जाहीर जाते किंवा हे आपल्या पक्षाचे, आपल्या पक्षाचा उमेदवार असला आणि आमदार असला तर काय फायदा होतो? आज अक्कलपाड्यासारखं धरण 550 कोटी रुपये दिले आणि कुंवर साहेब इथे बसलेले दोन्ही तालुक्याचे ते प्रमुख आहेत. मित्रांनो, फक्त राजकारण चाललंय. साखळी तालुक्यातली काही पत्रकार मंडळी साहेब आणि ते फक्त अक्कलपाड्याच्या 3 गावाची लांब क्षेत्रामध्ये ती गेली पाहिजे. ही गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचे रोहिदास पाटील हे आमदार होते, मंत्री होते. त्यांना सुद्धा या लोकांनी झुलवत ठेवलं आणि अक्कलपाड्यामध्ये जोपर्यंत 100% अक्कलपाडा होत नाही साहेब तोपर्यंत 15 बारमाही होत नाही हे तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. आणि म्हणून रामदादांना मी सांगितले की काही झालं तरी या साखळी तालुक्याच्या मंडळीने आपल्याला विनंती करायची, आपण काही बळजबरी करणार नाही. मित्रांनो, ही जी पांजरा आहे याला कान नदी मिळते आणि भरपूर पाणी येतं साहेब. इतकं पाणी आहे की ते सगळं पाणी वाहून जातं आणि हे जर पाणी वाहून जाणारं पाणी जर आपण थांबवलं
तर खऱ्या अर्थानं या नेर गावाचा नेर परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून साखळी तालुक्यातली मंडळी आपण आत्ताही राजकारण करतात. जयकुमारला भेट, यांना भेट. मी त्यांना सांगू इच्छितो की या नेरमध्ये जर हा 550 कोटी रुपयाचा आपल्या शासनाने त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आम्ही गिरीश भाऊंना सुद्धा सांगितलं की आम्हाला अक्कलपाडा पूर्ण करून द्या, बाकीचं आमचं काही घेणं देणं नाही. आणि म्हणून हे होऊ शकलं नाही. पण आज रामदादाच्या नेतृत्वाखाली अक्कलपाडा पूर्ण क्षमतेने भरण्याचं आपण आज संकल्प घेतोय. अशा प्रकारचं मी आपल्याला विनंती करेल, शंकरराव, ज्या पद्धतीने अक्कलपाडा पूर्ण व्हावं. साखळी तालुक्यातली मंडळी जाते, साखळीमध्ये काही कमी जमीन आहे का? त्या लोकांनी 4-4दा लाभ घेतला आहे. त्यांना आपण कुंटाण्याजवळ जमीन दिलेली, अनेक वेळा त्यांना 4 पटीने पैसे दिले गेले तरी ते लाभ लावतात. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला नेरवासियांना, धुळे तालुक्याच्या जनतेला मी सावध करू इच्छितो. ज्या ज्या ठिकाणी अक्कलपाड्याचा लाभ मिळतोय त्या जनतेने पेटून उठलं पाहिजे. वेळ पडली आपण सरकारमध्ये, पण वेळ पडली तर हायवे बंद करा, वेळ पडली तर कुठला रस्ता जाम करा, रेल्वे जाम करा. पण आपण जर अक्कलपाडा पूर्ण केला नाही तर येणारी पिढी सुद्धा आपल्याला माफ करणार नाही, असं मी आपल्याला सांगतो. आणि आई सुद्धा मुलाला रडल्याशिवाय दूध पाजत ती संघर्ष करावा लागेल. हे कोणी एखाद्या आमदाराचं काम नाही. ग्रामस्थांनी जर हात उचलला आणि ग्रामस्थांनी जर हे सगळं या परिसरातल्या जनतेने जर ठरवलं तर अक्कलपाडा हे पूर्ण होऊ शकतं, असं माझं मत आहे. शंकररावनी सगळी मंडळी आली. 2011 पूर्वीचं अतिक्रमण आहे ते पूर्ण कायम केलं पाहिजे. याच्यासाठी काल मिटिंग झाली बोरकर साहेबांकडे. आणि म्हणून 11 पासून ते जेवढे अतिक्रमण झाले शासनाने तर कायदाच करून टाकलाय. किंबहुना आत्ता जरी असलं ते अतिक्रमण कायम करा, जेणेकरून आमची जी जनता आहे जी रस्त्यावर थांबलेली त्याच्या नावावर घर नाही, त्याच्या नावावर 7-12 करण्याचा घराचा उतारा नमुना नंबर 8 असेल, हा सगळं त्याच्या नावावर करा, अशा प्रकारची प्रशासनाला विनंती करतो. मित्रांनो, हे सगळं समाधान शिबिर या ठिकाणी घेतलं जात आहे. खऱ्या अर्थानं या लाभार्थींना लाभ मिळालाच पाहिजे. त्यांच्या हक्कापासून आपण वंचित ठेवता कामा नये. ज्याचा हक्क आहे त्याला तो हक्क मिळाला पाहिजे, याच्यामध्ये मात्र शंका नाही. आणि शासन आज खऱ्या अर्थानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब आज आपल्याला गावागावामध्ये हे जे पाण्याचे रस्ते करोडो रुपयाचा निधी मित्रांनो, आणि म्हणून रोजगार योजना असेल, सिंचन विहिरीचं काम असेल, आज खऱ्या अर्थाने यांचा लाभ या आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेला मिळाला पाहिजे. अशा प्रकारचं रामदादाचं मनापासून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की अतिशय लहान वयामध्ये आमचे वडील कैलासवासी दत्तात्रय वामन पाटील 40-20 वर्ष आमदार होते. आणि म्हणून त्यांनी सुद्धा या भागामध्ये विकासाचं काम केलं. आज मला सांगायला आनंद वाटतो, सुलवाडे धरण जेव्हा तयार होतं, सुलवाड्याचं आपण पाणी अडवलं कापीचं, त्यावेळेला अजितदादा इरिगेशन मंत्री होते आणि आम्ही सांगितलं की हे आमचं आवश्यक प्रयोजन भाग आहे, अक्कलपाड्याचं पाणीपेक्षा तुम्ही सुलवाड्याच्या पाण्याला निधी द्या. त्यावेळेचे 500 कोटी रुपये अमरीशभाई असतील, अण्णासाहेब असतील, स्वरूपसिंग नाईक असतील, या सगळ्यांनी जोर लावला आणि आज सुलवाड्याचं पाणी थांबलं, तापीचं पाणी थांबलं. आणि म्हणून मित्रांनो, हे सगळं काम करत असताना आपल्याला एकच सांगू इच्छितो, गरीब असल्याने काही होणार नाही. हा पुढारी करेल, तो पुढारी करेल, अरे आपलं काम आपल्यालाच करावं लागेल. आणि म्हणून हे नेरचं अक्कलपाड्याचं धरण हे खऱ्या अर्थानं आपल्याला जर करायचं असेल तर तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय होणार नाही. संघर्ष करा, संघर्ष केल्यानंतर हे धरण होऊ शकतं, पूर्ण क्षमतेने भरू शकतं, अशी माझी संकल्पना आहे. सगळ्या लाभार्थ्यांच्या मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. शासनाच्या उपक्रमाचा लाभ आता मोदी साहेबांनी तर मला वाटतं 200 प्रकारचे योजना आहेत भारतीय जनता पार्टीच्या, या सगळ्या योजना आपल्यामध्ये आलेल्या आहेत. आता काही इथे कुठे या गावाच्या रस्त्यासाठी तो 3 कोटीचा निधी कॉन्क्रीटला मंजूर झालेला आहे, रामदादांनी करून दिला. अनेक आदिवासी वस्तीमध्ये 30 लाखाचं काम आहे, अनेक योजना आहेत मित्रांनो. आता आपण सरकारमध्ये आहोत, आपण काय आता विरोधी पार्टीचा आमदार नाही, आपले
काही टेन्शन नाही. 100% द्यावे लागतील पैसे. का द्यावे लागतील? कारण आपण सरकारमध्ये आहोत आणि हक्काने या राज्याचे मुख्यमंत्री अतिशय हुशार. जी योजना या रेल्वेचं 18,000 कोटीचं बजेट आज आपण मोरबीर पासून बघतो नाड्यापर्यंत ही मोठी रेल्वे आलेली आता 45 किलोमीटरची आणि मोठी रेल्वे या तालुक्यामधून जाते. मित्रांनो, मी खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी साखर कारखान्याच्या नावाने वल्गना केली, पैसे गोळा केले, पण मी आपण त्यांना सांगू इच्छितो इथं साखर कारखाना सुद्धा चालू शकतो. आणि म्हणून सहकार क्षेत्राच्या मार्फत आपण सगळ्यांनी उठाव करा आणि हे सगळं काम याच्या पुढच्या काळामध्ये आपण करावं अशा प्रकारची विनंती करतो. जास्त न बोलता शासनाच्या लाभ तर आपण घ्यावाच, पण या भागामध्ये सिंचनाचे जे प्रयत्न व्हायला पाहिजे ते सगळे तुम्ही सगळ्यांनी करा. तुमच्या मागे शक्ती उभी करण्याचं काम रामदादा निश्चित करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं पैसा हा येणार म्हणजे येणार, पैसा कुठे जाणार नाही. त्याचं कारण सांगतो की या देशाचे लाडके पंतप्रधान, मला असं वाटतं की या 16 तारखेला देशाचे पंतप्रधान हे लोकसभेच्या 840 जागा या त्या मतदारसंघामध्ये म्हणजे 50% महिला म्हणजे मास दिसती चट्टी खाली करी घरीच जावं सामान्य नाही लेडीज येणार काय राहिले. म्हणून असं मी आपल्याला सांगू इच्छितो आनंदराव, लेडीजला पुढे करावं लागेल तुम्हाला. आणि लेडीज खासदार आणि लेडीज आमदार हे आता येणारच आहेत विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुकांना आपल्याला सामोरं जावं लागेल असं मला वाटतं. कारण मोदी साहेबांच्या मनामध्ये हा 100% विचार भाऊसाहेब आहे की या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा वाढवल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा या एकत्र घ्याव्या लागतील अशा पद्धतीचंही तुम्हाला भाकीत करून देऊ इच्छितो. तो नंतरचा प्रश्न आहे. पण 16 तारखेला संसदेमध्ये 100% 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला 50% महिलांना आरक्षण द्यायचं आणि म्हणून 50% महिलांना आरक्षण देताना आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आमच्या आया भगिनी या लोकसभेमध्ये दिसतील, विधानसभेमध्ये दिसतील आणि मग त्या पद्धतीने आपल्याला मानसिक तयारी करून या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असं समोर जावं लागेल अशा प्रकारचं आपल्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, की या परिसरामधले अनेक लाभार्थी जे हक्कापासून वंचित राहिलेले त्यांचा एक सर्वे वेगळ्या पद्धतीने करा आणि जे कोणी लाभार्थी वंचित राहिले असतील त्यांना लाभ कसा मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करा अशा प्रकारची विनंती करतो. आणि सगळ्या अधिकारी वर्गाचं उत्तम सहकार्य आपण करताय त्याच्या म्हणून मनापासून तुम्हाला अभिनंदन करतो. मला बोलवलं पहिली ते डायरेक्ट 8वी पर्यंत प्रशिक्षण म्हणजे मुलांना डायरेक्ट मुलं 8वीचे मुलं आहेत की 8वीचे आहेत 7वी पर्यंत आहे. माझ्या हाताने मंजूर केली आहे तर मग पूर्ण अभ्यासक्रम म्हणजे याच्यामध्ये टाकलेला आहे. सर्व सन्माननीय जमलेले बंधू भगिनींनो, तुमचं प्रथम मी स्वागत करतो आमच्या शाळेमध्ये. हे जिल्ह्यातून आम्हाला पहिलं सेंटर मिळालं, जिल्ह्यातून पहिली मंजुरी मिळाली आणि आपण हे नेरला कार्यान्वित केलं. याच्यामुळे हा आमचा जिल्हा परिषद नेर शाळेचा विद्यार्थी धुळे जिल्हा परिषदशी जोडला जाईल, तसेच महाराष्ट्राच्या मंत्रालयाशी सुद्धा तो जोडला जाईल. त्याच्यामुळे त्याला त्या जगातल्या आधुनिक पद्धतीच्या आयडिया आहेत त्या त्याला कॉम्प्युटर हाताळता येईल. आता आमचे विद्यार्थी एक 2री पासून तर 7वी पर्यंत सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे हाताळतात. काही विद्यार्थी आमच्यापेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे ते करू शकतात आणि ते संवाद सुद्धा साधू शकतात. आणि सर्वात महत्वाची बाब याचा फायदा असा आहे, विद्यार्थ्यांना आपण पुस्तकं याच्यात डाउनलोड केलेले आहेत आणि ते पुस्तकं समजा शिक्षक
शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आणि त्या सरांची शिकवण्याची पद्धत दोन्ही पद्धतीने त्या विद्यार्थीला आपण शिकवू शकतो आणि ते विद्यार्थी ते आत्मसात करू शकतात। याच्यामुळे हा जो विद्यार्थी आहे तो चांगल्या प्रकारे घडतो। त्याच्यामुळे आम्हाला हे जे सेंटर मिळाले त्याचा खूप फायदा होतोय असं मला वाटतंय।